नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ऋषाली पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण स्टडी करणार आहोत 4th स्टँडर्ड EVS म्हणजे सायन्स, फर्स्ट चॅप्टर द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. पिक्चर आपण बघतोय. पिक्चरमध्ये आपल्याला डॉग दिसते, डॉगचे छोटे बेबी दिसत आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कॅटरपिलर दिसते आणि त्याच्यानंतर डेव्हलप झालेले अडल्ट झालेला बटरफ्लाय आपल्याला दिसतोय. तर या पिक्चरवरनं आपल्याला ऑब्झर्व काय करायचं की जे डॉग आहे ते पिल्लांना डायरेक्टली जन्म देतात आणि जे बटरफ्लाय आहे बटरफ्लाय हे काय कॅटरपिलरपासून डेव्हलपमेंट होते, मेटामॉर्फोसिस प्रोसेस होते, त्याच्यामधनं कॅटरपिलरच्या थ्रू अडल्ट बटरफ्लाय तयार होतो. देन सेकंड आपण बघतोय की आपल्याला हेन दिसते, कोंबडी दिसते, त्याच्यानंतर तिचे चिक दिसत आहे. ओके, सेकंड पिक्चर मध्ये आपल्याला कॅट दिसते आणि कॅटचे बेबी दिसते. तर याच्यामध्ये काय होत आहे की हेन काय करते, हॅचिंग करते. हॅचिंग थ्रू ते अंड्यांमधनं तिची पिल्लं बाहेर येतात आणि मांजर काय देते तर पिल्लांना डायरेक्टली जन्म देते. आता ॲनिमलची ग्रोथ कशी होते आपण ते बघणार आहे. किड अँड फुल्ली ग्रोन गोट आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. पिक्चर्समध्ये आपण बघतोय की एक शेळी किंवा एक गोट आणि तिचं ग्रोथ झालेलं एक पिल्लू किंवा एक बेबी यांच्यामध्ये जास्त डिफरन्स नसतो. फक्त एक बेबी असतो आणि एक अडल्ट फॉर्ममध्ये असतो, एवढाच त्याच्यामध्ये डिफरन्स असतो. देर इज अ नॉट मच डिफरन्स बिटवीन अ किटन अँड अन अडल्ट कॅट. These babies grow in their mother's tummy and are born from the mother's tummy. 2. These animals do not lay eggs. म्हणजे काही जे काय ॲनिमल्स असतात की त्यांचे बेबीज त्यांच्या मदरच्या टमीमध्ये ग्रोथ होतात, त्यांची ग्रोथ होते आणि आफ्टर काय मग बर्न त्यांचा जन्म होतो त्यांच्या आईच्या उदरातनं. आणि ते जे काही प्राणी असतात, ॲनिमल असतात, ते एग देत नाही, ते पिल्लांना डायरेक्टली जन्म देतात. पण एक त्याच्या ऑपोजिट काय असतं की बर्ड असतात, काही स्पायडर असतात, लिझर्ड असतात, ते काय करतात पिल्लांना जन्म न देतात डायरेक्टली ते काय करतात अंडी घालतात आणि अंड्यां थ्रू ते काय पिल्लांना जन्म देतात. नाव नेक्स्ट, अ चिक इज ब्रॉर्न फ्रॉम ॲन एग. चिकन काय असतं किंवा चिक्स हे काय अंड्यांमधनं जन्माला येतात. ants, butterflies, fish, frogs, snakes are all animals that lay eggs, but we do not often see their eggs. The eggs of some very small animals are very tiny. We will hardly notice them. काही प्राण्यांची अंडी खूप छोटी असतात, आपण ते बघितलंय, म्हणजे आपण मुंगी वगैरे ह्यांची अंडी आपण बघू शकत नाही, पण ते अंडी घालतात आणि अंडी घातल्यानंतर काय करतात ते त्याची हॅचिंग करतात किंवा त्याला उबवतात आणि त्याच्यातून इझिली पिल्लं बाहेर येतात. आता आपण एक नवीन टर्म आपण इथे शिकणार आहे. न्यू टर्म्स काय, हॅचिंग. व्हेन हेन सिट ऑन हर एग्स टू वॉर्म देम, सी इज सेड टू हॅचिंग हर एग्स. म्हणजे काय, कोंबडी अंड्यांवरती बसते, अंड्यांना ऊब देते आणि त्याच्यामधनं हॅचिंग प्रोसेसने त्याच्यामधून अंड्यांमधनं पिल्ले बाहेर येतात. त्याला हॅचिंग म्हणतात किंवा उबवणे म्हणतात किंवा उकलणे म्हणतात. ओके, नाव आता नेक्स्ट, अ hen lays egg. Warmth is necessary to chick grow inside the egg. So after laying them, the hen sit on the eggs, keep them warm. The chick inside slowly keep growing. When its growth is completely, chick breaks the egg cells and come out. The hen looks after its chick till they grow a little bigger. म्हणजे काय, आपण नंतर बघितल्यानंतर तिचे पिल्लं तिच्यासारखे हळूहळू वाढतात. आता आपल्याला माहिती असलं पाहिजे की जेव्हा हॅचिंग पिरियडमध्ये कोंबडी खूप ॲग्रेसिव्ह होती किंवा खूप अशी रागीट झालेली असते. का, तर त्याचं रिझन काय, व्हेन अ हेन इज हॅचिंग हर एग, सी बिकम ॲग्रेसिव्ह फॉर फिअर्स ऑफ देअर सेफ्टी. सी अटॅक एनीवन हू ट्राईज टू गो नियर द एग्स.
म्हणजे काय, ती कोणावरती अटॅक पण करू शकते का, तर तिच्या पिल्लांच्या सेफ्टीसाठी. ओके. आता आपण कन्सेप्ट शिकणार आहोत न्यू, म्हणजे आता ती मेटामॉर्फोसिस. देर इज अन सिमिलरिटी बिटवीन अ गोट अँड इट्स किड्स, hens and her chicks. However, caterpillar and the butterfly are very different. आपण बघितले मांजर मांजरीचे किड्स असतील किटन्स असतील यांच्यामध्ये यांच्यामध्ये सेम सिमिलरिटीज आहे. त्याच्यानंतर हेन आणि तिच्या चिक मध्ये पण सिमिलरिटी आहे. पण बटरफ्लाय आणि कॅटरपिलर मध्ये काहीच सिमिलरिटी नाही. का तर ते वेगवेगळे आहे. ती मेटामॉर्फोसिसने त्याची ग्रोथ होते. The young one grows into an adult animal that looks very different from the young ones. This change of from called metamorphosis. म्हणजे काय, एखादा यंग वन्स आहे हा त्याच्या अडल्ट पेक्षा खूप वेगळा दिसतोय आणि त्या वेगळ्या दिसण्याच्या त्या प्रोसेसलाच काय आपण म्हणतो, मेटामॉर्फोसिस म्हणतो. नाव आता मेटामॉर्फोसिस बघा. मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाय. Butterflies of various shape and beautiful color are the part of our environment. They their life among plants. Butterfly हे त्यांची लाईफ प्लांट्स वर स्पेंड करतात. Butterflies grow, they pass through 4 स्टेज. म्हणजे बटरफ्लायची ग्रोथ होताना ते 4 स्टेज मधनं जातात. फर्स्ट स्टेज येते एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. The adult stage is called butterfly. बटरफ्लायच्या अडल्ट स्टेजला आपण किंवा ज्या कॅटरपिलरच्या अडल्ट स्टेजला आपण बटरफ्लायज म्हणतो. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज व्हेरी कॉमन. जो काही प्लेन टायगर बटरफ्लाय पिक्चर मध्ये आपण बघतोय तो व्हेरी कॉमन आहे आणि त्याची ग्रोथ कुठे होते बघा. द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय ले अँड एग्स ऑन द मिल्कवीड. मिल्कवीड म्हणजे रुईचं झाड. रुईच्या पानावरती ते अंडी घालते. इन 6 to 8 days द लार्वा इमर्ज फ्रॉम द एग. द लार्वा ऑफ द बटरफ्लाय इज कॉल्ड कॅटरपिलर. बटरफ्लायची जी लार्वा आहे त्याला कॅटरपिलर आपण म्हणतोय आणि त्याचा पिरियड किती असतो, 6 to 8 डेजचा असतो. त्याच्यानंतर काय होतं, when caterpillar comes out of the egg, it is very hungry. जेव्हा कॅटरपिलर या स्टेज मध्ये येतं आणि एग मधनं बाहेर येतं तेव्हा ती खूप हंग्री असते. मग तिचं एक मेन पर्पज काय असतं की खूप फूडची इंटेक करणं आणि स्वतःची ग्रोथ करणे, एवढंच तिचं पर्पज असतं. इट बिगेन्स टू निबल अँड इट्स अ व्हेरी लीफ ऑन विच इट्स इमर्ज फ्रॉम द एग. ज्याच्यावरती अंडी घातलेली असतात त्याच्यावरतीच काय ते कॅटरपिलर तयार होतात आणि तिथंच ते त्यांची पाने खायचे किंवा फूड इनटेक करायला सुरुवात करतात. इट इट्स व्हेरी फास्ट, सो इट ग्रोथ इज व्हेरी रॅपिड. खूप फास्ट खातात त्याच्यामुळे त्यांची जी काही ग्रोथ आहे ती खूप फास्ट होते. आता एक कॉन्सेप्ट आहे आपला मोल्ड. मोल्ड म्हणजे काय, टू शेल्ड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ. म्हणजे काय, आपल्या स्किनवरची जी जुनी स्किन असलेली असते, जी वरची लेअर असते, बटरफ्लाय काय करते, ती कॅटरपिलर ती रिमूव्ह करते आणि आतमधली स्किन ती वरती येते. मग याला काय म्हणतात, मोल्ड म्हणतात किंवा आपल्या साध्या सोप्या भाषेत आपण त्याला कात टाकणे असं म्हणू शकतो. आणि जवळजवळ बटरफ्लाय ही प्रोसेस 4 वेळेस रिपीट करते. 4 वेळेस ती रिपिटेशन होतं त्याच्यामध्ये. The caterpillar of the plain tiger butterfly grows so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore. But under the old skin, a new loose skin is formed, and the growing caterpillar then the caterpillar sheds the old skin that is its molds. म्हणजे काय, जी खात असते बटरफ्लाय त्या खाण्यातून तिचं काय, जे साईज वाढते, साईज वाढल्यानंतर जी ओल्ड स्किन असते तिची ती ब्रेक होते आणि आतमधून नवीन लूज स्किन तिची डेव्हलप होते. त्या प्रोसेसला आपण मोल्ड्स म्हणतो, म्हणजे कात टाकणं असं म्हणतो. नाव आता नेक्स्ट, अगेन इट्स बिकम cluby of leaf and continuous grow rapidly in 2-3 days. It molds a second time. In this way, it molds 4 times. It remain in the caterpillar stage of the 10 to 12 days. म्हणजे कॅटरपिलर काय 4 वेळेस तिची स्किनचं मोल्डिंग करते आणि ती 10 ते 12 दिवस ह्या स्टेज मध्ये असते.
Just before the last mold, the caterpillar waves a button of the silk thread on a stalk or the leaf and hang itself from it. मग शेवटच्या मोल्ड स्टेजला काय करते, कॅटरपिलर स्वतःच्या भोवती एक जाळं विणते किंवा एक बटन शेपचं स्ट्रक्चर विणते, जे आपण पिक्चरमध्ये बघतो. आणि त्याच्यानंतर मग ते झाडाच्या फांदीला लीव्सला हँगिंग करते किंवा चिटकते किंवा उलटे लटकते. इट फॉर्म्स व्हेन इट मोल्ड्स दिस टाइम इट फॉर्म्स अ प्युपा. शेवटच्या स्टेपला ती प्युपा फॉर्म करते. 4 मोल्डिंग नंतर प्युपा फॉर्म मध्ये ती जाते, विच इज अ नेक्स्ट स्टेज ग्रोथ. म्हणजे कॅटरपिलरच्या नंतरची जी ग्रोथ असते किंवा ती स्टेज असते ती असते प्युपा. द प्युपा ऑफ अ बटरफ्लाय इज ऑल्सो कॉल्ड क्रॅसालिस और क्रायसालिस, क्रॅसालिस किंवा क्रायसालिस असं म्हणतात. आणि आपण बघतोय ती स्टेज कशी आहे. दिस टाईप ही त्याची स्टेज आहे. इट्स रिमेन इनसाइड द क्रायसालिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days. क्रायसालिस किंवा ह्या प्युपा स्टेजमध्ये बटरफ्लाय हे 11 ते 12 दिवस राहतं. इट डज नॉट इट एनिथिंग ड्युरिंग दिस स्टेज. तेव्हा ते काहीच खात नाही. However, inside the chrysalis, important change take place in its body. The growth of the plain tiger gets complete inside the chrysalis. Then the adult butterfly emerges from the chrysalis. It now has 4 attractive wings and 6 long legs. म्हणजे त्याला क्रायसालिस प्युपा स्टेजमध्ये त्याची जी ग्रोथ होते, त्याच्यानंतर त्याला काय होतात की 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स अँड 6 लॉंग लेग डेव्हलप होतात. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑल बटरफ्लायज ग्रो थ्रू दिस स्टेज ऑफ ग्रोथ. हे सगळे बटरफ्लाय आहे हे ह्याच स्टेजमधनं, ह्याच 4 स्टेजमधनं त्यांची ग्रोथ कंप्लीट करतात. आता आपण बघूया आपल्यासाठी इन्फॉर्मेशन दिली. डू यू नो फॉर इच टाईप ऑफ बटरफ्लाय द टाईप ऑफ प्लांट्स ऑन whose leaves its female will lay egg is fixed. म्हणजे प्रत्येक टाईपच्या बटरफ्लायमध्ये वेगवेगळ्या प्लांट्सवर त्याची फिमेल काय करते, एग्स हे फिक्स करते. हे त्याच्या स्पेसिसवरती डिपेंड्स. द टाइम द लार्वा टेक इमर्ज फ्रॉम द एग is different for the different types of butterflies. This is a great variety on caterpillars. Different types of caterpillars are of a different color. Their body is long. Many types of the caterpillar as hairy. जे काही जे caterpillar असतात त्यांना हेअर पण असतात, केसाळ असतात त्या. आणि प्रत्येकाची व्हरायटी वेगवेगळी असते. त्याच्यामुळे प्रत्येकाचं जे काही एग लेइंग जो प्लांट असतो तो डिफरंट असतो. आपण बघू शकतो व्हेरियस बटरफ्लायज आपण बघतोय. ब्ल्यू, त्याच्यानंतर व्हाईट, येलो अँड रेड, त्याच्यानंतर येलोइश अँड ब्लॅक अँड व्हाईट बटरफ्लायज आपण बघितले. सगळे आपण बटरफ्लाय बघतोय व्हेरियस टाईपचे. त्याच्यानंतर परत डू यू नो मध्ये आपल्याला काय आहे की आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. There can be insect in the grain storage in a place like the warehouse. म्हणजे काय जे काही फिमेल्स असतात, जे काही इन्सेक्ट आपल्या ग्रेनमध्ये आढळतात, ते काय करतात की त्यांचे जे काही एग्स असतात ते धान्यामध्ये मिक्स केलेलं असतं किंवा ते धान्यात स्टोअर करतात. आफ्टर आपण धान्य स्टोअर केल्यानंतर त्याचे जे एग्स असतात त्यांची हॅचिंग होते आणि त्याच्यातनं ते किडे किंवा जे इन्सेक्ट बाहेर येतात. जे प्रत्येकाचं हॅचिंग पिरियड हा वेगवेगळा असतो. आणि प्रत्येकाची जी स्टेज असते ती लार्वा, प्युपा, अडल्ट, एग या फॉर्म मध्ये झालेली असते. आणि प्रत्येक जे काही ॲनिमल्स आहे, इन्सेक्ट आहे, त्यांचे एगचा शेप हा अगदी पिन होल पासून तर अगदी मोठं विजिबल शेप पर्यंत ते आपल्याला पाहायला भेटतात. ओके, आता आपण ह्या चॅप्टर मध्ये काय स्टडी केलंय तर आपण बघणार आहे. अ हेन सिट ऑन हर एग्स टू हॅच देम. द फुल्ली ग्रोन chick breaks the eggshell and come out. Second, egg caterpillar म्हणजे लार्वा
chrysalis म्हणजे pupa and the adult are the fourth stage of the life cycle of the butterflies. Then the plain tiger butterfly lay its egg on a leaves of the milkweed plants. Larva emerge from the egg. It is called caterpillar. Then when the growth of the caterpillar is complete, it enters the pupa stage, during which is live inside the chrysalis. Okay, the adult butterfly emerged from the chrysalis. It had 6 legs, 4 attractive wings. ही सगळी आपण काय बटरफ्लायची लाईफ सायकल आपण बघितले. त्याच्यानंतर आपल्याला काय आहे एक्सरसाइज आहे आणि एक्सरसाइज आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहे. चॅप्टर तुम्हाला हा चॅप्टर नक्कीच तुम्हाला आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.